तेव्हा हा जो ब्रेन आहे मुलांचा, जन्माला येणाऱ्या मुलांचा ब्रेन नॉर्मल आहे, पण त्याला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत संगोपनासाठी, फॉर एक्झाम्पल आपल्याला जेवायला फॅट्स पाहिजे, साहेब म्हणाले ते प्रोटीन्स पाहिजे, हवा पाहिजे, पाणी पाहिजे, तसंच ब्रेनच्या सोशल डेव्हलपमेंटसाठी समाज पाहिजे. आणि तो आपण दूर करत चाललो आहेत. स्मॉल फॅमिली, आणि स्मॉल फॅमिलीपेक्षा आपल्याला वाटतं नाही नाही काकीकडे जाऊन काय शिकणार आहे, त्या मावशीकडे कशाला जायचं, तू इथे बस आणि मोबाईलवर बघ, किंवा मी लॅपटॉप आणून देते, तू ॲप डेव्हलप म्हणजे ॲपवर बघ. आणि आता बाबा माझा मुलगा आहे की नाही, आता ॲप वगैरे त्याला वापरता येतं. ह्या ज्या चुकीच्या मार्केटिंगच्या कल्पना आपल्या डोक्यात घातलेल्या आहेत, ह्याच्यामुळे कुठे समाज हा दूर चालला आहे. आपणच मुलांना काकी मावशी आत्या मामीकडे नेत नाही. आणि हे सोशल कल्चरल चॉईस नाही, ही मेडिकल किंवा सायंटिफिक डेव्हलपमेंटल गरज आहे. आणि म्हणून मी म्हणतो की ऑटिझमच्याबद्दल आपण नवीन जीन्स शोधतो आहे, औषधं म्हणजे काहीतरी मॉलिक्यूल शोधतो आहे, की आपण म्हणतो हवामानामुळे होतं आहे, ते मला काही वाटत नाही त्याच्यातलं. मला असं वाटतं की जीन्स बरेचसे नॉर्मलच आहेत, पण नॉर्मल जीन्सना एक्सप्रेस करायला जो समाज लागतो, जो आपण 6 मिलियन इयर्सपासून माणसाला मिळाला आहे, म्हणून माणूस सोशल ॲनिमल झालेला आहे, जर तो समाजच आपण पहिल्या 1000 दिवसात काढला तर मुलांची जे डेव्हलपमेंट आहे ती विकृत होते. आणि म्हणून आज आपण बघतो की ऑटिझम नसेल, ADHD नसेल, IQ चांगला असेल तरी मुलं शांत बसू शकत नाही, धावपळ करत असतात, गरज नसेल तेव्हा बोलतात. ऑल दीज डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आर कमिंग नॉट बिकॉज ऑफ अ बॅड जीन, बट बिकॉज ॲब्सेन्स ऑफ अ गुड एन्व्हायरमेंट.